मनात बंद होतो. ब्रह्मदेवाने विनंती केल्याबरोबर काय पुढे झालं ते ऐका. म्हणून रामा असं रागात होऊ नका. माझी विनंती तुम्हाला आहे. ब्रह्मदेव त्या राम प्रभूची विनंती करतात. एकाच्या प्राणासाठी साधने सगळे सोडली. ते प्रतिपादाची गोष्टी केली जगती बोलावी. अपराध एकाने केला, एकाने गुन्हा केला. ज्याने गुन्हा केला, ज्याने अपराध केला त्याला सुळावर त्या ठिकाणी द्या, त्याला फाशी द्या. पण ज्याने अपराधच केला नाही, जे निरपराधी आहे. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, धावा बरोबर किडे रगडल्या जाऊ नये. त्याची काळजी घ्या रामा. गोर गरीब आहे तर त्यांची तरी तुम्हाला दया येऊ द्या. ज्याने अपराध केला त्याला शिक्षा द्यायला हरकत नाही. असे ब्रह्मदेव विनंती करू लागले. मग देवा असं करा, तुमच्या मुलाकडे तरी बघा आणि ह्या जनतेकडे बघा, गोरगरिबाकडे बघा. त्यांची दया माया येऊ द्या. विनाकारण लोकांना शिक्षा देऊ नका. अशी विनंती सर्व वानर सैन्या करू लागली. म्हणून धरले तो विचाराला नको प्याल मुनी म्हणाला. तुकडे भाव रघुनंदन जरा दया मयाच्या ठिकाणी येऊ द्या. आणि वानराने विनंती त्या ठिकाणी केली. आता केल्यानंतर काय होतंय ऐका पुढे. विनंती केल्यानंतर रामाला दया आली आणि राम कसे त्यांच्या वळले कशी करता केली पुढच्या ओळीमध्ये ऐका. विनंती केली वानराने आणि देवाला दया आली. राग कसा शांत केला, कशी त्यांची भूक भागवली ऐका. चातकातिया मिसे मेघ पाणी अशी धागे. कारण चातक पक्षाला ज्यावेळेस तहान लागते, चातक पक्षी अंतर जमिनीवरचं पाणी पित नाही. त्याला तहान लागली की देवाला कळतंय. मग देव चातक पक्षासाठी पाऊस मारतो आणि आलेले वरचे थेंब चातक पक्षी आपल्या तोंडीमध्ये घेतो, आपली तहान भागवतो आणि शांत होतो. देवाची विनंती केल्याबरोबर देवाने आपला राग शांत केला. नीत भक्त. आता नीत भक्त कुणाला म्हणायचं? अरे ज्यांनी आपलं सर्वस्व देवाला अर्पण केलेलं आहे. हे गावातला राहो, पांडुरंगी सगळं राहो, हनुमंत राहिलं. आपल्या मार्गाला आपला देह
नातीली गोष्टी झाली ताजगामी तिथी नाथिली म्हणजे मिथ्या जगत सत्य धर्म सत्य जगत मिथ्या आहे. इथं ना तुम्हाला गावगोर काकाचे गुरु नाथ महाराजाचे गुरु जनार्दन माऊली इथं ते आपल्या पुत्राशरण जाऊन म्हणतात. मी ह्या सृष्टीमध्ये जे पाहतो जे जे दिशे भूत ते ते माहिती भगवंत. कारण मी ह्या सृष्टीमध्ये जे पाहतो माझ्या गुरु जनार्दन माऊली शिवाय काही पाहत नाही. भगवंतानी आलेला राग शांत केला. सांगण्यासाठी वरिष्ठ महाराज करचोंडी. हॅलो, सांगणारा वाचणारा योगा आता 2 शब्दामध्ये सांगत चला. आमचं आम्हाला लोक जीव घालायचे आठवलं पाहिजे. अर्ध्या तासात अत्याचार असतात. हा कुणी आता काय 2 शब्दामध्ये सांगत चला. गावातून आम्हाला फोन यायला लागले. राम कथा आलीचे ऐकायला मिळते आणि राग शांत केलेला आहे. राम शांत करोनी कोपासी आविष्टोनी मुक्तीसी काय बोलत सुग्रीवासी सावकासी परियसा. काय बोलत सुग्रीवासी सावकासी परियसा. राग शांत केला आणि तू अलीकडे मला तुला काय बोलाय. पुढे घेऊन लक्ष्मण सुग्रीवाचे बोलवून आधी परितीन बचल दशरथ नंदन बोलते.
किती तुझे उपकार किती याबद्दल मुक्ते बोलावे सुग्रीवा तुझे उपकार किती हे माझ्या मुखाने काय सांगता येणं शक्य नाही. असंख्य उपकार नेते आहेत. जसे गुरुजीचे उपकार आहेत गावगाव रामायण लावून सर्वांना रामकथा श्रवण करायला मिळते हे उपकार गुरुजीचे. तसे सुग्रीवा तुझे किती उपकार आहेत आता वर्णन होणार. मजल बोलावे सर्व काय तुण गाऊ समजता पुढा विनशनांगता वचन वळतावलो सुग्रीवाची मी बोललो आता तुझ्या पुढे बोलायला मला लाज वाटते. कारण तू शरणागत आहेस. तुला खूप म्हणजे प्रेम देईल वाटतं होता. जे शरणागत आहेत विभीषणासारखा तू सर्वांच्या इच्छा पूर्ण करायच्या होत्या. पण काय करू आता माझ्या अंतकाळीचे वचन पनुरंगावे आपण सगळे घेऊन बांधर करू किसीने कमान करावे माझे अंतकाळीचे वचन. अरे माझा आता समय जवळ आलाय. लक्ष्मण माझा उठत नाही म्हणून मीही या जगात राहत नाही सुग्रीवा. पण माणसं काय म्हणते आता सर्व दवाखाने झालेत आता मी वाचत नाही. एखाद्या घरात त्या माणसाला बोलून म्हणतोय माझं आहे हे जे आपल्या नागपूर आहेत ना आपल्याला ते जे पैसे बँकेमध्ये त्याच्या याजावर शक्ती एखादी कर पंक्ती कर हे चांगले माणसं सांगतात. राम प्रभू तसे लागले सुग्रीवाला. माझ्या अंतकाळीचे वचन अरे शेवटचं वचन आहे. जरा नीट लक्ष देऊन सुग्रीवा आहे. विभीषण इतर नावा सर्व प्रकारे संरक्षा रावण करो नियामावा गेल जीवायाची गेल जीवायाची काय करीत रावण. रावण करो निमावा कपट करीत रावण. सुग्रीवा विभीषणाबरोबर तरी या विभीषणाला सोबत घेऊन किष्किंधेला गेला आणि चांगलं संरक्षण कर. आता मी राहत नाही या जगात. शेवटच्या काही गोष्टी आहेत ते तुला सांगत आहे. वैत जल पोरयाची सहारीन रावणाची अभिषेकिला विभीषणाची निज गजरीची हाती ओजा. मी बरंच काय बोललो पण ते आता बोललेलं आता काही होणं शक्य नाही. म्हणलं होतं एक कांड घे एखादी शक्ती घे एखादा सप्ताह करेल म्हणलं होतं. पण कोणाने मालकी हिराम घेतली आता काय करू. आणि ते घेतल्यानंतर तुला कळते अगोदर तुला कळतंय. तसं मी म्हणलं होतं विभीषणाला लंकेचं राज्य दे. पण मी वृद्धा माझे शब्द केलेले आहेत ते मला पूर्ण करणं शक्य नाही. सुग्रीवा विभीषणाला सोबत घेऊन जाय किंवा तुझ्यात जर अवसान असलं तर रावणाला कटव विभीषणाला नटव. एवढं येते अंतकाळीचे शब्द काही तुला बोलायला आहे. वैता गेलो तपने मानवीची रावण न पुढवी का विभीषण राणी लक्ष्मण व्यंतारा वृथा गेला माझा पण वृथा बोललो मी. जी प्रतिज्ञा केली रावणाला मारी विभीषणाला राज्य दे सीतेला सोडली नवग्रहाची बेडी तोडली देवाची बांधोडी सोडली रामराज्य आले. पण आता पुढलं जे कार्य आहे ना आता माझा अवसान राहिलं नाही. मला बोलणं सुट्या नाही आता. बळ शब्द हृदयातून काढीत आहे सुग्रीवा. लक्षात घे विभीषणाला मी गाडी दिली म्हणलं होतं रावणाला मारून ते शक्य झालं नाही. पण विभीषणाला सांभाळणारा माझ्यानंतर सुमित्राचे निज बळची दिल रावणाचे सिसाळे त्या उगीची वरता घे रे
दिसत नाही, बोलत नाही, हलत नाही, चालत नाही, पण लक्ष्मणाच्या जीवावर करीन म्हणलं होतं, पण आता शक्य येते नाही. रावण पुढे किती सुमित्र बळे जगती नागवे वीर भूपती हे शक्ती प्रतिहात झाली माझी शक्ती प्रतिहत झाली माझी. लक्ष्मणाच्या जीवावर मी करीन म्हणलं. रामप्रभू स्वतः ब्रह्मांड नाही, परमात्मा आहे. ते म्हणले का मी करीन, पण शक्य येते नाही, पण तसं बोलू लागला. सोमित्र माझा निज प्राण सुमित्र मी सबळ जाण सुमित्र माझा निज प्राण सुमित्र मी सबळ जाण सौमित्र सबळ आहे, त्याच्या जीवावर मी करीन म्हणलं, पण शक्य नाही. सुमित्र माझी स्थिती गाती सुमित्र माझी धरती विराती सुमित्र माझ्या दळ शांती त्रिजगते माझारी. या जगामध्ये सर्व काही शांती, धरती, कीर्ती, अढळ शांती सर्व लक्ष्मणामुळे होती, पण आता लक्ष्मण बोलत नाही, चालत नाही, आता मला पुढलं काम होत नाही. सुमित्र माझा निजावा सुमित्र माझा निजावा सुमित्र माझा बोलावा सुमित्र विना जीव जीव पलकैचे जावा विसावा, ओलावा, सर्व काही लक्ष्मण माझा होता, पण आता लक्ष्मणामुळे आता मी काहीच नाही. सुमित्र मोकरिता येत काही नाही मी रघुनाथ जळो जळो हे जीवित आते दिंडे तरौकिकी आता सीना देते चांगलं नाही, लक्ष्मणा वाचो. विभीषणा कारुणी विचारो सकळ जनी उत्तरन बोलावे वचनी लाज बने वाटता हे शब्द किती आता बोलायला लाज मनात वाटत आहे. विभीषणाचा ऋणी, खरोखरच विभीषणाच्या ऋणात आता माझं जाणं आहे. एवढं सुग्रीवाला अंतिम शब्द बोलायला रामप्रभू बोलला. तुझा शेर सामर्थ्य करी निवडीन लंकनात अभिषेकीन शरणागत मजरुण मुक्त तू करी. हे सुग्रीवा, तुझ्यात जर सामर्थ्य असलं तर नेते रावणाला मान, विभीषणाला राज्य दे, एवढं कार्य कर. इतु केली मी तुमचा कृतपोपकारी जन्माचा ऋणी आहे सकळाचा बहुत वाचा काय बोलू. खरं तर सुग्रीवा, तुझा तर आहे, पण सर्वांचा निर्णय आहे. म्हणून घातले लोटांगण सुग्रीवा तुझे धरिले चरण करावे किष्किंधागमन विभीषण समवे. सुग्रीवा, तुझ्या पायाला पडतो, इथं राहू नको, विभीषणाला घेऊन किष्किंधेला जा. कृपा करावे वानरासी सुख द्यावे प्रजेशी बोधी त्रिपुत्र राजासी शरणागतासी पुढावी. सुग्रीवा, माझ्या पाठीमागं काय कर, शरणागताला रक्षण कर. शरणागताचं, विभीषणाचं पुत्र पौत्र ही जी सैन्य आहे माझा, त्याचा चांगला सांभाळ कर. पुंडलिका वगैरे आहे, विठ्ठल कीर्तनामध्ये. हॅलो. वाचण्यासाठी वैभव देव, सांगण्यासाठी बाबासाहेब महाराज साहेब कर्नाटक. वीसच्या पुढे श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुदेव नमः. श्री प्रभुरामचंद्राय
चेतगुणी योग अग्नी देहदारी नक्षणी लोकालोकी झाडा भेगोनी मित्रासी जिथं सौमित्र गेला तिथं मी जाईल. जिथे गेला लक्ष्मण तेथे लक्ष्मणाबरोबर मी गमन असताना करीन. जिथं माझा लक्ष्मण गेला तिथं मी जाईन आणि जिथे असणारा लक्ष्मण आहे तिथं मी गेल्याशिवाय राहणार नाही. देवे शुभ काष्टदारे जसे वाळले सर्वांगी बाधिते गोत्रे कळधारे सकळे शरीर सुद्धा चळचळा कापू लागलेलं आहे. जसे वाळले काष्ट असणारे जळाला तसं माझं शरीर जळू लागलेलं आहे. सुग्रीव म्हणे गुणात हे बोलले गणे सर्वात तुझवीन राज्य भोगित सुग्रीवाला बोललेला रामा, काय बोलतात तुम्ही? आणि तुमच्या विना मी जाऊन राज्य भोगणं हे असताना महापातक असणार आहे. तुझवीन जे राज्य भोगणे वाह! जे देवी अभक्त वंदने वाह! मात्र गमने ते दोष असणार आहे आणि तुझ्या विना असणारं राज्य भोगणं हे सर्व असणारं एकदम असणारं नरकाचं कारण आहे. ते आम्ही करू शकत नाही. त्याहुनी मरण भले कसाडून जातार मुकुळ टिळक अकल्प रामा, तुला सोडल्याबरोबर अक्कल नरक भोगावं लागतील. तुला सोडणार नाही. आमचा प्राण इथं गेला तरी चालेल, पण तुला सोडून आम्ही जाणार नाही. तुझ सांडतार उपती ते वाचल्या वाचिड शक्ती वाह! राबले भवशी गती घातली रामा, तुला सोडल्याबरोबर आमचा प्राण गेल्याशिवाय राहणार नाही. कारण तुझ्याला सोडल्याबरोबर आमचा प्राण गेलाच रावणामाने आम्हाला मारलं. रावे जे रावण हसते ते चांगले हाते आणि सर्या श्रीरामाते केली मागुते अरे तुला असणारा सन्मान तर तुझ्या संगतीमध्ये राहिल्याबरोबर राम असणारा आणि भाग असणारा कसा सरावा? भाग सरणार नाही, इथेच असणारं म्हणणार आहे. वाचण्यासाठी पार्वतीराम भाऊ उभे सांगणार ते संध्या तांबा करून दे.
आणि वाचण्याकरता सुभाष मोठे. खाली
श्री गणेशाय नमः श्री सरस्वती वंदना महाबली तिस्तता पळवंतरी काय तिस्तक झाले लक्ष्मी सगळे श्री समतांचे माताच्या नावावरील शासनाने एक निबंध चित्रांची पावलं कमला उतरी वाड्याच्या अंतरिक्ष सर्व वानर इकडे तिकडे पळत आहे. कोणी गतीचा कांत क्रोधे झाला क्रोधान्वित चापदरोडी सजित करायला तुझे प्रभू रामचंद्रांना गजे रागायला अरे सुदेवाने तुझे रंगदानी वाकर स्वस्थ करो अंतकण माझे नंदन परिसार प्रभू रामचंद्र म्हणतात विभीषणचे पूर्वीचे माझे काही गुण आहे तुम्ही आमच्या ठिकाणी आहे का. हे निपती वानरांची जाव्या भयदान माया लक्ष सांगितला हो नका सारे सर्वांचा पालन करणारा भगवंत आहे. कारण पाहिजे जगाची एकला तो सांगत आहे की सर्व आम्हाला क्षमता करा धीर द्या. रूप धर्मीने साध दिसे अग्निकल माराला गोळांग पेक्षा भासत हा रूप आपल्याला भयंकर भीमरूप धारण केलेला आहे आणि तो राक्षस येत आहे तर भगवंताला कळत नाही का. पण धैर्य श्लोक गेले आवडी पाडून गेले अवतार केले देखील बोलीला वाल्मिक तशीच करील वतून जाई नावामध्ये तेरे सावित से सर्वासी बलित से वानरासी बाणित मती नमियासी निमिषा देसी अरे हा या ठिकाणी आपल्या वानराला पीडित आहे एकाने पानामध्ये याला मारेल. शोभनिया श्री रामचंद्र करावा तो समाता मी सचिता सत्व कपित प्रवृत्तीला थोडावा इतक्यामध्ये हनुमंत ओळखीला सर्वे बाणपती डोंगर जैसा दिसे काळा निरकर मगर निरंतर सत्वर पावला आता आपल्याला जणीकडे डोंगर आहे आणि त्या बाणावर बसून हनुमंत येत आहे तरी प्रभू रामचंद्र आणि ओळखीला सैन्याचे वेगारी गिरी घेऊन प्रथमी बारी नमाया कपी केसरी वानर भारी चालिला त्यामुळे पर्वत ठेवला प्रभू रामचंद्रांचं दर्शन करण्याकरता हनुमंत येत होता. शेम सांगाले भरता सुदेव्या सुमित्रा सुमित्रा नामना साहेब सिगळेऊ हनुमंतराय आपल्याच्या बाणाला बोलत आहेत जगाला बोलतात कोण हनुमंतराय एक बाणा भक्ताला निरोप राहण की आम्ही रावणाला मारून सर्व कार्य करून लवकर परत येणार आहे. आज्ञा पीत भरतबाण बाणे करून या नमन गगनव सर्वाधार क्षत्रला करता त्या बाणाला त्या ठिकाणी निरोप दिला आणि तो राम नामाची पाच आकाशामध्ये घरी गेला. गोविंदा भरतबाणा शिवानु सरला गगनाशी तळका काती लगेच चालिला आणि त्या बाणाची बोलत गेली जड किती कामाला आले आणि तो जड बाण निरोप दिल्याबरोबर तो आकाश मार्गाकडे संताकडे चाललेला आहे. तत्वकी तलोंग जैसा दिसे रत्नांतर ठेवणी विदारी सत्व दर्शनाचा पिंडता आलेला आपल्या ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या वल्ली आहेत तो संतन करणारा मान ठेवलेला आहे. दर्शनासाठी हनुमंतराय प्रभू रामचंद्राकडे जात आहे. लोकांगण श्री रामचरणा पुढती पुढती करी गमन नमन सुग्रीवार दिसनांगते प्रभू रामचंद्राच्या चरणावर आपल्याला देवीच्या पूर्वीवर सर्वांना लाभायला नडिय जामवंत निमिले दुपती समत होण्याची काय बोलत सर्वांना त्या ठिकाणी नमस्कार करून नम्रतेने जनतेने हनुमंतराय बोलता माझे विलंब लागला प्रेम तरी उठली बहुत औषधाच्या दिपर देला लागले या गेल्यानंतर मला फार उशीर झाला आणि त्या औषधीने मला थोडे काळा केले होता. संविधानिक अभ्यास काळीत नांदवे मत बहुतच गुरधाम ते जनग्रस्तांत स्मरेला काय झाले काही त्याला नाम काय केलं पडताना जेड भारी त्याची आठवा अरे अंतरात्मा श्री रामचंद्र मुदित तरी खरतर समोर डोंगर सत्वर चालली काय अंतरामध्ये परमात्मा रामचंद्र आहे बुद्धी दिली डोंगर उतरला मागे तासत्वाश्चर्य घोर बाण पातळा गोत्रांती सुंदर नाम ऐका रामचंद्र वाटण येताना जवळ झालं अहो राम नामाची पाठ माझ्या पायाजवळ आलेला आहे. पांडे राम नाम तीर्थता तीस्मय झाला चित्ता नाम्या सर्वणी तत्वाचा गेलो गुणाचा बाण संगे कारण राम नाम
चालू होता आणि नामाचा कार्य विश्वासी तो करी स्वामीवारी सत्ता आपल्या नामाची पानावर बसून मी चाललो. नियामे ती पाने खाली म्हणतात विचार भुलले अंतर गेलो सत्तर